आपण सर बघतो आज की बरेचदा चर्चा करताना प्रेझेंट मुमेंट याच्यावरती चर्चा होत असते. बरोबर. आणि मेडिटेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक्स देखील त्याच्यामध्ये शिकवले जातात की ज्याच्या माध्यमातून आपण प्रेझेंट मुमेंटमध्ये राहू शकतो. येस, एकदम पण बरोबर. प्रॅक्टिकली जे डे टू डे लाईफ आहे हम्म. त्याला जर सिम्पल पद्धतीने किंवा सोप्या भाषेमध्ये जर आपल्याला अंडरस्टँड करायचं असेल तर तुम्ही कसं त्याला एलॅबरेट करणार की एक आम्हाला समजेल असं एखादं जर उदाहरण तुम्ही देऊ शकलात की प्रेझेंट मुमेंटमध्ये जगण्यासाठी ह्या पद्धतीने आपण जाऊ शकतो तर ते आमच्यासाठी अतिशय चांगलं होईल. बरोबर. तर बघा, फार छान प्रश्न आहे तुमचा की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की पहिलं आपल्याला हा प्रश्न जागला पाहिजे की प्रेझेंटमध्ये का राहायचं. म्हणजे सगळे तर सांगताय प्रेझेंट मुमेंट राहणे, प्रेझेंटमध्ये राहणे, सगळे सांगताय, पण का राहायचं आहे हे जर आपल्याला प्रश्न जागला तर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल आणि जे उत्तर मिळेल त्याच्यावर आपण स्टॅबिलिटीने काम करू शकू. जोपर्यंत हा प्रश्न जागणार नाही तोपर्यंत ते उष्ण ज्ञान राहील. कोणीतरी बोलतंय कारण माझा प्रश्न नाही आहे ना, मग मी फक्त ते ऐकून घेईल आणि बस थोडं फॉलो करेल आणि थांबून जाईल. पण ज्यावेळेला मला प्रश्न जागेल का प्रेझेंटमध्ये का राहायचं आहे, सगळे सांगतायत हे राहायचं, मला का राहायचं प्रेझेंटमध्ये, हे ज्यावेळेला प्रश्न जागेल त्यावेळेला मी त्याच्यावर काम करीन आणि मी त्याच्यावर काम केलं तर मला पूर्ण मार्ग मिळेल. तर बघा, ज्या ज्या लोकांना प्रेझेंटमध्ये जागले तर त्याच्यातल्या दोन स्ट्रीम आहे. एक आहे सायंटिस्ट आहे आणि दुसरे सेज आहे, म्हणजे हे संत वगैरे. सायंटिस्ट आपण जे बघतो का सायंटिस्ट कशावर काम करतायत, तर सायंटिस्ट ऑर्डर ऑफ नेचर काय याच्यावर काम करताय. का तर ते प्रेझेंटमध्ये आले, त्यांना प्रश्न जागला का हेच का, मग ते जागताय की मॅटर काय, स्पेस काय, एनर्जी काय, टाईम काय, याच्याबद्दल ते काम करताय. कारण त्यांना जागला प्रश्न आतून की अरे प्रेझेंटमध्ये का राहायचं आहे. आणि जसाही प्रश्न जागला तर ते शोध घ्यायला लागले. तर आपण बघतो की जे पण सायन्समध्ये प्रगती झालेली आहे तर केवळ ते लोक प्रेझेंटमध्ये काम करतायत. 1% लोक काम करताय, 0.5% लोक काम करताय. पण इतकी प्रगती का झाली, कारण त्यांच्या आतमध्ये प्रश्न जागला. त्या प्रश्न जागल्यावर त्यांनी काम केलं आणि ते आता बघा की ते शोधताय की अरे मॅटर काय. आणि जसंही ते जागलं मग त्याच्यावर रिसर्च करत करत आपण बघतो की याच्यात इतकं म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये कसं की शेती व्यवसाय, हे झाडं आहे, याच्यात प्रगती झाली नाही का नाही. एवढी मोठी लोकसंख्या आहे, त्याला आपण आता हे पुरवू शकतोय फूड, है ना. केवळ ते प्रेझेंटमध्ये आले, त्यांनी रिसर्च केलं, हे काय भाऊ, काय मॅटर, कसं काम करतं, स्पेस काय, टाईम काय, एनर्जी काय. तर एनर्जीचा सोर्स पाहतोय आपण, किती प्रगती झाली एनर्जीमध्ये. तसंच स्पेस, टाईम याच्यावर आपण जे रिसर्चर आहे ते प्रेझेंटमध्ये आल्यामुळं रिसर्च करताय. आणि मग चंद्रावर गेलो, मंगळावर गेलो, सूर्यावर गेलोय आत्तापर्यंत. तर केवळ त्या रिसर्चर माइंडसेट जागलं, ह्या त्याच्या मनात प्रश्न लागला का हे प्रेझेंटमध्ये आलं. तसंच जे एन्शियंट आपण जेवढं पाहतोय की साधू आहे, संत आहे, ते कशावर काम करताय, मॅटरवर काम, माइंडवर काम करताय. जे सायंटिस्ट आहे ते मॅटरवर काम करताय आणि जे सेज आहे ते माइंडवर काम करताय, कॉन्शियसनेस. का तर माइंड अँड मॅटर मिळून व्यक्तित्व आहे काय, हे पण व्यक्तित्वासाठीच करताय सायंटिस्ट. सेज काय करताय की जसंही त्यांना जागलं की अरे कॉन्शियसनेस काय, मग त्यांच्या मनामध्ये ते जागलं की काय आहे आपल्याला जाणायला पाहिजे. मग त्यांना हे भाव जागला की ते प्रेझेंटमध्ये आले आणि प्रेझेंटमध्ये आल्यावर त्यांना हे झालं की अरे कॉन्शियसनेस काय, प्रेझेंट काय. मग प्रेझेंट मुमेंट कॉन्शियस झाला म्हणजे प्रेझेंटमध्ये आला, मग सजग झाला. तर सजग झाल्यावर काय होतं, तर त्याला मग या नेचरमधली सुंदरता दिसायला लागलेली. सायंटिस्ट लोक हे त्यांनी मॅटरवर कसं कसं काम करतं हे शोधलं, पण यांनी मॅटरचं फिलिंग काय, जसंही ते सरफेसवर आलं माइंड
तर ते शोधायला सुरुवात केलं त्यांनी, आणि त्यांना वर्तमानात आल्याबरोबर ब्युटी दिसली या नेचरची. आणि जशी ब्युटी दिसली मग त्यांना जॉय यायला लागला, हॅपीनेस यायला लागलं, कंटेनमेंट यायला लागलं, समाधान यायला लागलं. आणि कारण हे जे ऋषी मुनी आहे, ज्याला आपण सेज म्हणतो, ते कशाबद्दल शोध लावताय की अरे मानवता आहे पण त्याला दुःखच काय, त्याच्या दुःखाचं काय कारण आहे. आणि मग वर्तमानात आल्यावर त्यांना, आणि स्टेबल झाल्यावर, नुसतं वर्तमानात आले नाही तर वर्तमानात येऊन ते स्टेबल झाल्यावर त्यांना कळालं की मानवाच्या दुःखाच्या मुक्तीचं कारण हा त्याचं भूतकाळ भविष्यकाळात भटकणे. आणि जसंही तो प्रेझेंटमध्ये येईल, प्रेझेंटमध्ये आल्याशिवाय त्याला जॉय हॅपीनेस येणारच नाही. तो जोपर्यंत भूतकाळ येते त्याच्या प्रिज्युडाइज माइंडनी, त्याच्या पूर्वसंस्काराने जग पाहते तो. म्हणजे आपल्याला मानव दिसताना दिसतोय असा, व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो, पण ते जे बघताय तर त्यांच्या पूर्वसंस्कारातून जग पाहत आहे, प्रेझेंटमध्ये नाही पाहते. वाटतं प्रेझेंटमध्ये येतो पण परफेक्ट प्रेझेंटमध्ये नाही. जो पण प्रेझेंटमध्ये येईल त्याला ब्युटी, ह्या जगात ब्युटी दिसल्याशिवाय राहणार नाही, हॅपीनेस आल्याशिवाय राहणार नाही. तर एक उदाहरणाने आपण समजून घेऊ की सपोज एक कासव आहे, तर त्या कासव 1000 वर्ष जगतं ते, आणि ते समुद्राच्या तळाशी आहे. ते कासव पण असं आहे की 100 वर्षांनी वरती येतं श्वास घ्यायला. त्याला काय वाटतं ते पाण्यात हेच आपलं जग आहे, ते पाणी तेच. पण ज्या वेळेला 100 वर्षांनी ते वरती येतं, पाण्याच्या वरती तोंड काढताना श्वास घेतं, तर त्यावेळेला त्याला कळतं का अरे हे पण लाईफ आहे बा, काहीतरी वेगळं आहे, विशेष आहे. पण त्याच्या पूर्वसंस्काराने पुन्हा श्वास घेतला की पुन्हा ते खाली जातं. काय तर हे जसं आहे तसं आपल्याला आता आपण जगतोय, ते एक क्षण काहीतरी आपण सजग होतो आणि आपल्याला खूप छान वाटतं, पुन्हा आपण पूर्वसंस्कारानेच जग पाहायला सुरुवात करतो. आपले विचार, आपले संस्कार याच्याने जग पाहतो, आणि म्हणून आनंदित नाहीये, म्हणून दुःखी आहे. पूर्वसंस्कार काय आहे, त्याला भूतकाळ भविष्यकाळात भटकावणार आहे, आणि म्हणून तो दुःखी आहे. तर हा शोध ज्या वेळेला हे जे सेज आहे त्यांना लागला, म्हणजे जे साधू आहे, संत, त्यांना लागला की वर्तमानात राहणं हे मानव कल्याणाचं काम आहे, त्याच्या मुक्तीचं काम आहे. आता मुक्ती कशापासून, तर जसाही तो प्रेझेंटमध्ये आला तर त्याला काय होणार आहे, ह्या नेचरचे प्रेझेंट काय आहे, या नेचरचं सगळ्यात हायेस्ट गोष्ट आहे ती पच्चुपन्ना धम्मा. बुद्धाने त्याला म्हटलं पच्चुपन्ना धम्मा. जेवढे निसर्ग नियम आहे त्याच्यातला सगळ्यात हायेस्ट जो रूल आहे तो आहे पच्चुपन्ना धम्मा, वर्तमानाचा धर्म. आणि तो वर्तमानात आला, हायेस्ट बिईंग, हायेस्ट धर्म आहे, तर त्या याच्यात स्थापित झाला तर त्याला काय होईल, ज्ञान होईल. जसंही त्याला ज्ञान झालं तर त्याला प्रज्ञा जागेल, प्रत्यक्ष ज्ञान होईल की अरे काय करतोय आपण. सपोज ज्ञान होईल, काय होईल की अरे आपण बसलेलो आहे. मग ज्ञान जागलं का प्रज्ञा जागेल. प्रज्ञा काय, प्रत्यक्ष ज्ञान, अरे बसलेलो तर काय करतोय आपण, अरे डिस्कशन करतोय. मग प्रज्ञा जागली तर विद्या जागेल, म्हणजे क्लिअरिटी येईल, अरे डिस्कशन करतोय तर कशाचं करतोय, तर हे करतोय की वर्तमान काय बा, भूतकाळ काय, भविष्य काय, आपल्या याच्यावर त्याचा काय परिणाम होतोय, हे डिस्कशन चालू आहे आपलं. आणि ते डिस्कशन ज्या वेळेला क्लिअरिटी लेवलला येईल त्यावेळेलाच तो विमुक्ती, करेक्टिव्ह ॲक्शन घेईल. जोपर्यंत त्याला क्लिअरिटी नसेल तोपर्यंत त्याची ॲक्शन करेक्टिव्ह ॲक्शन नसणार आहे, विवेकपूर्ण ॲक्शन नसणार आहे. तर या सगळ्या स्टेज, वर्तमानात येणे, ज्ञान होणे, प्रज्ञा जागणे आणि विद्या येणे, हे कशासाठी करायचं आहे, तर योग्य कृती, स्टेबल व्हायचंय, वर्तमानात स्टेबल व्हायचे. कशासाठी व्हायचे, योग्य कृती करण्यासाठी व्हायचं. आता बघा, आपण सगळे लोक आता इथं बसलेलो, आपण कुठं बसलेलो, तर आपण हा पृथ्वीचा जो ग्लोब आहे त्याच्या एजवर आहे. आपण भूमिगर्भात नाहीये किंवा आपण स्पेसमध्ये पण नाहीये, तर आपण कुठं आहे, या पृथ्वीच्या एजवर आहे.
आणि पृथ्वीच्या एजवर आहे, त्यामुळे आपण हे वातावरण अनुभवतोय. पृथ्वी पण अनुभवतोय, स्पेस पण अनुभवतोय, पृथ्वीवरची सुंदरता पण अनुभवतोय. सिमिलरली तसंच मनुष्य जन्म ज्या वेळेला झाला ना, तर त्याचं उदाहरण एका बेडकासारखं आहे. आपल्याला माहित असेल किंवा बरेचसे जे जुने लोक आहे, जे विहीर ज्यांनी खोदताना पाहिलेलं आहे, तर त्यांना हे माहिती आहे की 40 फूट खाली हार्ड रॉकमध्ये बेडूक सापडतो. आणि ज्या वेळेला तो विहीर खोदताना बेडूक लागतो, त्यावेळेला पाणी लागतं असं मानलं जातं. माझा प्रश्न असा आहे, तो बेडूक तो 40 फूट खाली गेलाच कसा काय? तर तो गेला कसा की जसं एखादा छोटासा तलाव असतो, तो तलाव म्हणजे पर्क्युलेशन टँक आहे, तर त्याच्यातून ते बेडकाचे ते बारीक जे पिलं आहे ते त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत 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 खाली जातात. मग खाली जातात, मुरमाच्या लेअरमधून जातात, रेड रॉकच्या लेअरमधून जातात, आणि असं करत करत खाली पुन्हा ती पर्क्युलेट होत 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 हार्ड रॉकमध्ये ज्या वेळेला ती लाईन सुरू होते, तर तोपर्यंत हा खाली जात जात ते मोठा होत जातो, त्याचं शरीर वाढत जातं पाण्यात. पण पुढे जाऊन ती लाईन छोटी होते आणि छोट्या कॅव्हिटीमध्ये तो थांबतो. मग त्याच्या पोटातून ती लाईन जाते, आणि अशा तऱ्हेने तो बेडूक कैक वर्ष तिथं जगतो काय. मग कोणीतरी दगड फोड्या येतो, तो दगड फोडतो आणि त्या बेडकाला बाहेर काढतो, ते विहीर. आपलं तसंच आहे. ज्या वेळेला मनुष्य मात्राचा जन्म झाला, कुठल्याही लहान बाळाचा जन्म झाला, जन्म होता क्षणी त्यावेळेला तो ओरडतो, रडतो, आणि रडल्यानंतर तो पहिला श्वास घेतो या विश्वातून. तो पहिला श्वास ज्या वेळेला त्याच्या लंग्समध्ये जातो आणि त्याच्याने ते चालू होतं, तर त्याचा जिथं स्पर्श होतो आतमध्ये, तिथं जी चेतना त्याची तयार होते, त्या चेतनेतच तो लाईफ टाईम तिथून सगळं जग पाहत राहतो काय. जसं एका पाणबुडी पाण्याखाली असते, पण तो त्यातला ऑपरेटर ते पाणबुडीला आत राहून चालवतो पाण्यामध्ये, तसंच आहे. आतमध्ये तो त्या ठिकाणी जी चेतना आहे, त्या चेतनेत तो राहून त्या संस्काराने पूर्ण जग पाहत असतो. मग अशी कधी वेळ येते की तो मृत्यूच्या क्षणीच ते बाहेर येतो. जसं हा दगड फोड्या, तो दगड फोडून बेडूक बाहेर काढतो, तसं मृत्यूच्या वेळेत ती चेतना त्याची बाहेर जाते, संस्कारासह बाहेर जाते, आणि त्याच्यात पुढचं त्याचं लाईफ होतं. मग वर्तमानात का यायचंय, हा जो मी प्रश्न विचारला, का यायचंय, हा प्रश्न आला पाहिजे आपल्याला, की वर्तमानात येणं म्हणजे आपण एजवर येणं. जो भूमिगर्भात गेलेला आहे, श्वास घेताना ह्यात अडकलेला आहे, आणि त्याचं हे जे शरीर म्हणजे त्याचा भूतकाळ आहे, त्या भूतकाळात तो अडकून बसलेला आहे. तो वर्तमानात आला तरच त्याला इथून पुढचं हे आकाश आहे ते दिसणार आहे, हे याची पण जाणीव होणार आहे. तर त्याला वर्तमानात आल्यामुळे भूतकाळ आणि भविष्यकाळ, आणि नुसतं आल्यामुळे नाही, स्टेबल झाल्यामुळे तो भूतकाळ भविष्यकाळ कळणार आहे. आणि मग त्याच्या स्टेबल झाल्यानंतर तो करेक्टिव्ह ॲक्शन घेणार आहे. याच्यासाठी फार महत्त्वाचं उदाहरण आहे की भगवान बुद्धांच्या काळामध्ये बाह्य दारुचिर्य नावाचा संन्यासी होता. तो नाला सोपाऱ्यावरून, त्याला ज्या वेळेला कोणी सांगितलं की जगामध्ये सम्यक संबुद्ध उत्पन्न झालेले, तर तो इथून पायी पायी गेला त्यांच्यापर्यंत. आणि ज्या वेळेला गेला तो, म्हणजे भगवान बुद्धांना बघण्यासाठी, तर विचारलं त्यांनी की बुद्ध कुठं आहे. तर आश्रमातल्या लोकांनी सांगितलं, विहारातले, की भगवान भिक्षाटनाला गेलेले. तर तो तिथे जातो आणि तिथं त्यांना जाऊन म्हणतो की मला आत्ताच धर्म शिकवा. भगवान सांगता की अरे नाही बाबा, आता नाही शिकवते ना, हा भिक्षाटनाचा वेळ आहे. तर तो म्हणतो आपण विहारात गेल्यावर शिकवू तुला. तर तो म्हणतो काय माहिती की विहारात गेल्यानंतर तोपर्यंत मी जगू शकतो का नाही, आणि काय माहिती की अजून काही काळ तुमच्याबद्दल जो धर्मसंवेग जागलेला आहे, श्रद्धा जागलेली, ती राहते का नाही. आणि मग भगवान विचार करतात की अरे याला वेळ आलेली आहे शिकवण्याची. आणि त्याला जे तो उपदेश देतात की दिठ्ठे दिठ्ठ मतंग भविष्यती, पाहणं आहे त्याच्यात फक्त पाहणं जाण, सुत्ते सुत्त मतंग भविष्यती, ऐकण्यात ऐकणं जाण,
विज्ञाने विज्ञानमतं भविष्यति. तर तू एजवर ये, जिथं आहे तिथंच. म्हणजे चक्षुंच्या पटीच्या रूपेच्या उपजती चक्षु विज्ञान. चक्षु विज्ञान जागलं तिथंच थांब. सोतंच्या पटीचं सध्याची उपजती सोत विज्ञान. सोत विज्ञान जागलं का तिथंच थांब. विज्ञाने विज्ञानमतं भविष्यति. जसं हे शरीर आहे, त्याला वातावरणाचा स्पर्श होतोय, तो स्पर्श झाला, जे विज्ञान जागलं स्पर्श, तर तिथंच थांब. विज्ञाने विज्ञानमतं भविष्यति. म्हणजे तू एजवर थांब. आणि जसंही तो एजवर येऊन स्टेबल झाला आणि मग त्याला ते सगळं कळालं की अरे हा असं हे होतं, हे सगळं दुःखदायी आहे, काय आहे का नाही. इकडं दुसरा एक्स्ट्रीम येतो, तो पण दुःखदायी आहे. मग हे प्रेझेंटच आपल्या याचं कारण आहे, सुखाचं कारण आहे. आणि तो त्या अर्ध्या तासातच, तेवढ्याच उपदेशामध्ये प्रेझेंटमध्ये येऊन स्टेबल झाला अर्धा तास, आणि अर्ध्या तासातच आरंत झाला. तो सगळ्यात शॉर्ट पिरियडमध्ये आरंत झालेली व्यक्ती येते. तर त्याचं कारण काय आहे की कुणाचं किती अभ्यास आहे, किती प्रॅक्टिस आहे, त्याच्यावर त्याला हे प्रेझेंट कळणं, त्याच्याला कळेल, त्याला प्रेझेंट, त्याला अंडरस्टँड होईल. आणि म्हणून मी म्हटलं की आपल्याला हा प्रश्न जागायला पाहिजे की प्रेझेंटमध्ये का राहायचंय. तर भगवान बुद्धांनी पूर्ण जो भर दिलेला आहे की मानवाला प्रेझेंटमध्ये आणण्यासाठी दिलेला आहे. कारण प्रेझेंटमध्ये काय यायचंय, तर प्रेझेंटमध्ये ती ताकद आहे. पंचुपन्न धम्म, वर्तमानाचा धर्म, हायेस्ट धर्म आहे. तर त्यासाठी पहिलं आपल्या मनात जागलं पाहिजे की का प्रेझेंटमध्ये राहायचंय. इतर राहिलं का कोणी शिकवलेलं आहे का. मग आपण बघित गेलो तर अरे सगळे सायंटिस्ट तेच करताय, सगळं सेज आहे तेच करताय. भगवान बुद्ध सगळ्यात मोठे सायंटिस्ट झाले मनाचे. त्यांनी निसर्गाचाही शोध लावला आणि मनाचाही लावला. आणि त्यांनी त्यांच्या पूर्ण तत्वज्ञानामध्ये पच्चुपन्न धम्म, वर्तमानाचा धर्म आहे की अकालिको येतो. तिथं म्हणजे अकालिको म्हणजे लगेच फळ देणार आहे, तो काळ वेळ लागत नाही तिथं, काय. तर अशा प्रकारे ते प्रेझेंटचं महत्व आहे. आणि म्हणून आपण प्रेझेंटची प्रॅक्टिस केली पाहिजे. येस, वर्तमान म्हणतात, माइंडफुलनेस काय आहे का. हा येस. तर हा जो आपण प्रेझेंट म्हणतोय, तर खरं तोच वर्तमान आहे. आणि तो वर्तमानात येणं, आणि आपण हा जो शब्द ऐकतोय ना, माइंडफुलनेस, तर प्रेझेंट म्हणजे त्यांनी वर्तमानात येणं. आणि वर्तमानात आल्यानंतर नुसतं वर्तमानात येऊन उपयोग नाही. तो माइंडफुलनेस म्हणजे काय की वर्तमानात आलो तर मला हा अनुभव होतोय का, म्हणजे त्याच्याबरोबर त्याचं चिंतन पण आहे, मी जे काही करतो ते योग्य करतोय का. म्हणजे माइंडफुलनेस म्हणजे विथ अंडरस्टँडिंग. तो वर्तमानात आहे पण तो त्याला समज पण आहे, बोध आहे त्याचा. म्हणजे तो बोध घेण्यासाठी वर्तमानाचा उपयोग करतोय. दॅट इज माइंडफुलनेस, काय. आणि ते जर नसेल, फक्त तो वर्तमानात आला तरी पण ते सफिशियंट नाहीये. वर्तमानात आला मग सम्मा संकल्प, काय, त्याचा पूर्वीचा दृष्टिकोन बदलला, तर आता सम्मा संकल्प, योग्य चिंतन करल की वर्तमानात आहे का. मग आता हे वर्तमानात मी आलेलो आहे, मग हे काय, अरे बापरे, हे इतकं छान आहे, दिसतंय, मग याच्यात माझं भलं आहे का, इतरांचं भलं आहे का, मला जे पण काम करतोय तर त्याच्याप्रती तो अवेअर तर आहेच, पण आपलं भलं आहे आणि इतरांचं भलं आहे का, हे त्याचं चिंतन आहे का. त्याला माइंडफुलनेस म्हणायचं. त्याला म्हणजे अवेअरनेस इज वन पार्ट अँड अंडरस्टँडिंग, म्हणजे अवेअरनेस विथ अंडरस्टँडिंग इज माइंडफुलनेस. म्हणजे ओनली अवेअरनेस म्हणजे सजग येतो, अवेअर आहे, पण अवेअरनेस विथ अंडरस्टँडिंग माइंडफुलनेस. माइंडफुल आहे म्हणजे तो विथ अंडरस्टँडिंग करतोय. ते विवेक आपण ज्याला म्हणतो ना, का विवेक आणि अंडरस्टँडिंग मध्ये हे पार्ट येतात ना. की मग आता काम करतोय तो अवेअर आहे, तर त्या प्रत्येकाने काहीतरी गोल सेट केलेलं आहे. मग ते गोल अचीव करण्यासाठी तो रूल फॉलो करतोय. जसा हा पच्चुपन्नाचा वर्तमान हा नियम आहे, तो फॉलो करतोय. अवेअरनेस आणि त्याचं गोल पण आहे, तर ते गोल आणि रूलच्या प्रती तो अवेअर आहे का. पण तो कशासाठी, पुन्हा ते जे सांगितलं मी, वर्तमानात आला, ज्ञान झालं,
प्रज्ञा जागली, विद्या, क्लिअरिटी आली. करेक्टिव्ह ऍक्शन घेण्यासाठी तो गोल आणि रूलचा उपयोग करतोय का? म्हणजे तो अवेअर तर आहे रूलच्या आणि गोलच्या प्रती, पण नुसता अवेअर राहून फायदा नाहीये. तर तो करेक्टिव्ह ऍक्शन घेतलं तर त्याच्यासाठी आनंददायी होणार आहे ते. म्हणून विवेकाचा तो फॉर्म्युला आहे की अवेअरनेस ऑफ रूल अँड गोल टू टेक अ करेक्टिव्ह ऍक्शन इज विवेक. तर माइंडफुलनेस हा विवेकशील हे असलं पाहिजे. माइंडफुलनेस मध्ये तो जो अंडरस्टँडिंग म्हणजे त्याच्यात विवेक इन्क्लूड आहे, डिसर्नमेंट असं तो आवश्यक. खूप छान सर. साधू साधू साधू.